नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा हा छान असा आजचा भाग तुम्ही पाहताय. आजचा भाग खरंच खूप छान दाखवला आहे. प्रिया आता सचिन, महिपत आणि नागराजसोबत मिळून आता सुभेदारांना उद्ध्वस्त करण्याचे, त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी एक एक डावपेच घडती आहे. तर सुभेदारांना मात्र याची काही एक कल्पना नाही आहे. ते मात्र त्यांचे तन्वी परत आली आहे ह्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला दाखवलं आहे की आता अर्जुन रुचलेला असताना सायली गुदगुल्या करून त्याला म्हणवत असते. त्यावर आता अर्जुन बोलतो की पण काही असो, मी मात्र तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुला तुझी माणसं परत मिळाली आहेत. त्यावर सायली देखील बोलते की हो, मी खरंच खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, खरं तर माझ्या मनात ना एका गोष्टीचं गिल्ट आहे. त्यावर सायली विचारते की कसलं गिल्ट आहे तुमच्या मनामध्ये? त्यावर अर्जुन सांगतो की अगं, मी त्या सदा आणि मैनाला तुझे आईबाबा समजून घरी घेऊन आलो होतो आणि मी मात्र फक्त पुरावे पुरावे करत होतो. पण तुला मात्र मनापासून वाटत होतं की ते तुझे आईबाबा नाही आहेत आणि तेव्हा मात्र मी तुझं ऐकलं नाही आणि याचा तुला किती त्रास झाला हे पाहिलंय मी. त्यावर आता सायली सांगते की खरं तर मीच खूप लकी आहे. त्यावर अर्जुन सांगतो की कोणी लकी असेल ना, तर ते ते मी आहे. तर इकडे प्रिया आता त्या कॉन्फरन्स कॉलवर त्या महिपत, नागराजला आणि समोर बसलेल्या सचिनला सांगत असते की हा जो काही तन्वीचा मान आहे, पैसा आहे ना, तो सगळा काही मला मिळायला हवा आहे. हा माझा अधिकार आहे. इतके दिवस मी कष्ट केले त्यासाठी. मी असं सहजासहजी तो मान आणि तो पैसा माझ्या हातून जाऊ देणार नाही आहे. मला तो मान, पैसा सगळं काही परत हवं आहे. त्यावर सचिन विचारतो की तू आता नक्की काय करणार आहेस? त्यावर प्रिया सांगते की आता आपल्याला काहीतरी असं मोठं करायला हवं आहे ना, की जेणेकरून ते सायली आणि अर्जुन तर दुःखी होतीलच, पण सुभेदार आणि किल्लेदार ते देखील दोघेही एकसाथ बर्बाद होतील. तर इकडे अर्जुन आता सायलीला तन्वीचा तो एक लहानपणीचा फोटो दाखवतो आणि एक सायलीचा आत्ताचा फोटो दाखवतो आणि तो लहानपणीचा फोटो दाखवत बोलतो की ही माझी मैत्रीण तन्वी. लहानपणापासून इतकी वर्ष ती माझ्या दूर होती, पण आता ती मला मिळाली आहे. आणि ही माझी बायको सायली, जी नेहमी माझ्या पाठीशी उभी असते. आणि आता या दोघीही मला मिळाल्या आहेत आणि या दोघी आता माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मी तर डबल लकी आहे. आणि हे बोलत असतानाच आता अर्जुनचा मोबाईलवर अलार्म वाजतो. त्यावर तो पाहतो तर आता त्यांची झोपायची वेळ झालेली असते आणि झोपण्याचा अलार्म वाजलेला असतो. त्यावर अर्जुन बोलतो की चला आता झोपायची वेळ झाली आहे, तू प्रेग्नंट आहेस हे विसरून अजिबातही चालणार नाही. आपल्याला बाळाची काळजी घ्यायला हवी आहे. झोपायची वेळ झाली, आता झोपून घे. त्यावर सायली लगेच पोटावर हात ठेवून तिच्या बाळाला सांगते की बाळा, चला आता झोपायची वेळ झाली आहे ना, पण आज ना तुझी आई खूप खुश आहे. कारण उद्या सकाळी तन्वी म्हणून या घरातला तुझ्या आईचा पहिला दिवस आहे. तर अर्जुन देखील आता बाळाला गुड नाईट बोलतो आणि दोघेही झोपायला जातात. त्यावर प्रिया आता इकडे सांगत असते की सायली आणि अर्जुन आता काय करतील ना, हे आपल्याला आधी माहीत असायला हवंय, जेणेकरून आपल्याला पुढे काय करायचंय हे आपल्याला ठरवता येईल. त्यावर सचिन आता महिपत आणि नागराजला सांगतो की प्रियाला सुभेदारांच्या प्रत्येक माणसाची नस माहिती आहे. त्यामुळे आता सध्या तरी प्रिया जे काही सांगेल तेच आपल्याला ऐकायला हवंय. पटतंय ना तुम्हाला? तर राकेश देखील बोलतो की हो, मला तर पटतंय, पण आता पुढे काय करायचंय? प्रियाकडे खरं तर इथे प्लॅन रेडीच असतो. आता ती काही बोलणार तेवढ्यातच आता ती कॉन्स्टेबल येते आणि प्रियाला सांगते, आवरलं की नाही अजून तुझं? अगं जेलर मॅडम येतील ना, आवर पटकन. त्यावर आता सचिन तिला बोलतो की तुम्हाला पैसे देताना काय सांगितलं होतं मी? आमचे कॉल्स मीटिंग्समध्ये काहीही अडचण येता कामा नये. मग त्यावर ती आता कॉन्स्टेबल सांगते की हो, ते सगळं ठीक आहे, पण जेलर मॅडम आल्यानंतर आपण पकडले जाऊ, मग काय करणार आहे बरं मी? त्यावर प्रिया तिला सांगते 2 मिनिट ताई, फक्त 2 मिनिट, तू जा ना, लक्ष ठेव तिकडे. तर आता नागराजला मात्र प्रियाचं ऐकायचं हे काही मान्य नसतं. महिपतला मात्र ही गोष्ट मान्य असते. त्यावर राकेशलाही ही गोष्ट मान्य असते. पण नागराज बोलतो की म्हणजे तू काय आता आमची लीडर वगैरे झाली आहेस की काय? तुला काय लीडर वगैरे बनवायचं की काय? त्यावर आता प्रिया बोलते की हे असं काहीही नाही आहे, पण आपण 5 जणं जर 5
वेगवेगळ्या दिशेने जर विचार करत बसलो ना तर मग मात्र काहीच होणार नाही. त्यापेक्षा कोणाच्या तरी एकाच्याच डोक्याने आपल्याला चालायला हवं आहे आणि कोणाचा तरी एकच प्लॅन आपल्याला इम्प्लिमेंट करायला हवा आहे, जेणेकरून आपण लवकरात लवकर त्या सुभेदारांना आणि किल्लेदारांना रस्त्यावर आणू शकू. आता नागराजला देखील तिचं हे म्हणणं पडतं आणि नागराज देखील आता प्रिया जो काही प्लॅन बनवेल त्यामध्ये सामील होण्यासाठी तो देखील ॲग्री होऊन जातो. तर इकडे महिपत आणि नागराज, राकेश हे तिघेही हातमिळवणी करतात. तर इकडे सचिन आणि प्रिया देखील हातमिळवणी करताना दाखवलेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली मस्तपैकी झोपलेली असते आणि ती झोपेतून उठते आणि आळ्यापिळ्या देतच आता स्वतःलाच गुड मॉर्निंग तन्वी किल्लेदार असं म्हणते आणि डोळे उघडून पाहते तर काय सगळेच तिला गुड मॉर्निंग तन्वी करत सगळेच तिच्या समोर आता उभे असतात त्या बेडच्या सभोवताली. आता सायली लगेच बोलते की तुम्ही सगळे इथे काय करताय. त्यावर कल्पना तिला बोलते की सायली, अगं तुझ्याशिवाय आमचा दिवस तरी सुरू होतो का बरं, आणि आता तूच तन्वी आहेस म्हटल्यानंतर आमचा दिवस सुरू होणार आहे का तुझ्याशिवाय. त्यावर आता प्रताप देखील बोलतो की हो ना, अगं तुझ्याशिवाय कोणीही चहा कॉफी काहीही घेतलेलं नाही आहे. अस्मिता देखील सांगते की मी तर सगळ्यांना सांगितलं आहे, तन्वी समोर आल्याशिवाय मी काही कॉफी घेणार नाही आहे. आणि अश्विन देखील बोलतो की हो ना, आणि मी देखील हॉस्पिटलला जाणार नाही आहे हां तुझ्याशिवाय. त्यावर आता विमलताई देखील सांगतात की हो ना, सगळ्यांनी ना कोणी देखील नाश्त्याला हात देखील लावलेला नाही आहे सकाळपासनं. आता हे ऐकल्यानंतर तन्वी म्हणजे सायली बोलते, काय सकाळपासनं म्हणजे, आणि तुम्हाला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय म्हणजे नक्की किती वाजले आहेत आता. आता ती मोबाईल पाहते तर 9:30 वाजलेले असतात सकाळचे. आणि खरं तर सायली इतक्या उशिरापर्यंत कधीही झोपत नाही किंवा तिला इतका उशीर कधीही होत नाही. त्यामुळे ती अगदी गोंधळूनच बोलते, हे काय 9:30 वाजले, मी पटकन जाऊन आवरते, मला कसं काय इतका उशीर झाला आज. त्यावर तिला सुमन बोलते की सायली अगं असू देत, काल तू दमली होतीस ना खूप, त्यामुळे कदाचित तुला गाढ झोप लागली असेल. त्यावर सायली बोलते की मी ना 5 मिनिटामध्ये लगेच आवरून येते. आणि आता खरं तर सगळ्यांनी एक एक वस्तू आणलेली असते. आता कल्पना लगेच ती असं बोलताच ब्रश समोर करते आणि प्रतिमा कोलगेट, तर अस्मिताने तिचा ड्रेस टॉवेल वगैरे असं सगळं प्रत्येकाने एक एक वस्तू आणलेली असते. तर आता हे सगळं पाहिल्यानंतर सायली अगदी भारावूनच जाते आणि बोलते की हे काय, तुम्ही तर मला अगदी राजकुमारी असल्यासारखं वागवताय. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं हो, आहेसच तू आमची राजकुमारी. तर प्रताप लगेच मस्करी करत बोलतो की राजकुमारी, आता तुम्ही स्नानगृहाकडे प्रस्थान करा बरं. तर हात जोडून अर्जुन आता तिची मस्करी करत बोलतो की राजकुमारीजी, मला ना अजून कॉफी देखील मिळालेली नाही आहे तुमच्या हातची, आवरा बरं लवकर. आणि आता सायली पटकन आवरण्यासाठी जाते. तर प्रतिमा बोलते की चला आपण खाली थांबूया सायलीचं आवरेपर्यंत, मला तुमच्याशी सगळ्यांशीच महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. असंच समजा की मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची. त्यावर आता सगळेच गोंधळतात आणि विचारतात तिला. त्यावर प्रतिमा सांगते की ते सायली आल्यानंतर मी तिच्यासमोरच खाली सांगेल. तर इकडे प्रिया मात्र सचिनला सांगत असते की रविराज किल्लेदारने तन्वीच्या म्हणजेच माझ्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले होते आणि नंतर मात्र त्याने काही पेपर्स प्रॉपर्टीचे बनवून घेतले की ज्यामध्ये तन्वीला कुठल्याच त्याच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगता येणार नाही असं सांगितलं होतं. पण आता मात्र तीच खरी तन्वी हे समजल्यानंतर तो सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करेल. आपल्याला सगळ्यात आधी ते पेपर्स मिळवायला हवेत. तर इकडे नागराज देखील राकेशला तेच सांगत असतो की दादा आता त्याची सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करेल, पण त्याने तन्वीला मात्र प्रॉपर्टीमधनं आधीच तिचा हिस्सा काढून टाकला होता. आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर्स लवकरात लवकर आपल्या ताब्यामध्ये घ्यायला हवेत. तर इकडे सुभेदारांकडे आता सायली देखील खाली आलेली असते आवरून. आणि आता प्रतिमा सगळ्यांना सांगते की रविराजची अशी इच्छा आहे की सगळी काही त्यांच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती आता सायलीच्या नावावर करण्यात यावी. नाही म्हणजे प्रिया जेव्हा खोटी तन्वी बनवून आली त्यानंतर मात्र झालेल्या मनस्तापामुळे रविराजांनी प्रॉपर्टीचे पेपर्स परत बनवून घेतले होते आणि त्यामध्ये तन्वीचा काही एक हक्क नाही आहे हे असे देखील पेपर्स बनवून घेतले होते. पण आता मात्र सायलीच तन्वी आहे हे समजल्यानंतर त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या नावावर जी काही प्रॉपर्टी वगैरे जे काही आहे ते सगळं काही आता सायलीच्या नावावर करण्यात यावं. आता हे ऐकल्यानंतर खरं तर घरातील सगळेजण थोडेसे खुश झालेले असतात, पण सायलीला मात्र प्रॉपर्टी वगैरे अजिबातही काही नको असतं.
त्यावर सायली बोलते की मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला खरंच ही प्रॉपर्टी वगैरे काहीही नको आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते, अगं ही प्रॉपर्टी नाहीच आहे, हा तर आमचा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी. आणि प्रतिमा अर्जुनला सांगते की अर्जुन, या सगळ्यामध्ये ना मला तुझी मदत लागणार आहे बरं का. नाही, यांनी मला सगळं काही लिहून दिलंय आणि त्यानुसार मला आता सगळ्या गोष्टी घडवून आणायच्यात. त्याने आता त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल सांगितल्यानंतर सचिन बोलतो की नागराज अंकल तर म्हणत होते की आता रविराज काका ते सगळे पेपर प्रॉपर्टीचे रिवाईज करतील आणि प्रॉपर्टी कदाचित सायलीच्या नावावर देखील करतील. त्यावर आता प्रिया बोलते की म्हणूनच आपल्याला ते पेपर्स आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील, कारण जेव्हा त्यांना ही रिवाईज करायचं असेल तेव्हा जुने डॉक्युमेंट देखील जमा करावे लागतील. आणि इकडे नागराज देखील आता राकेशला तेच सांगत असतो की ती प्रॉपर्टीचे पेपर्स लवकरात लवकर तुझ्या ताब्यामध्ये घे म्हणून. त्यावर सचिन बोलतो की ठीक आहे, मी राकेशला लगेच सांगतो की हे सगळे काही पेपर्स तू तुझ्या ताब्यामध्ये घे. तर राकेश देखील इकडे नागराजशी तेच बोलत असतो की मी लवकरात लवकर आता घरी जातो आणि कोणाच्याही लक्षात येण्याआधीच ते पेपर्स माझ्या ताब्यामध्ये घेतो. तर तेवढ्यातच आता त्याचा फोन वाजतो आणि सचिन त्याला तेच सांगत असतो. तर इकडे प्रताप आता प्रतिमाला बोलतो की प्रतिमा, अगं ते सगळं काही ठीक आहे, पण हे सगळं होताना आता रविराज जर इथे असता तर बरं झालं असतं. त्यावर आता प्रतिमा बोलते की हो, ते सगळं काही मान्य आहे, पण आता इतक्या दिवसांनंतर त्यांना देवदर्शनाची इच्छा झाली आणि राहावलं नाही, म्हणून ते लवकर गेले. पण काही काळजी करायचं कारण नाही, त्यांनी सगळं काही मला लिहून दिलं आहे आणि त्यानुसार आपण सगळे काही प्रोसिजर करणार आहोत. तर प्रतिमा अर्जुनला सांगते की तू आमच्या घरी जाऊन ते पेपर्स जे आहेत ते लवकरात लवकर घेऊन ये आणि आजच त्या प्रोसेसला सुरुवात करून दे. त्यावर आता सायली प्रतिमाला बोलत असते की मला ही सगळी प्रॉपर्टी नको आहे, अगं ह्या सगळ्या प्रॉपर्टीची काय गरज आहे बरं. त्यावर प्रतिमा तिला बोलते की अगं बाळा, हा तर आमचा आशीर्वाद आहे. त्यावर कल्पना देखील सायलीला बोलते की सायली, अगं असं आईवडिलांच्या आशीर्वादाला कधी नाही म्हणायचं नाही, त्यांची प्रॉपर्टी तू आशीर्वाद म्हणून का होईना ठेवून घे. तर इकडे राकेश आता निघालेलाच असतो ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी. तेवढ्यातच त्याला सचिनचा फोन येतो आणि सचिन देखील त्याला तेच सांगतो. त्यावर राकेश त्याला बोलतो की हो, पप्पा देखील मला हेच सांगत होते आणि मी आता निघालोच आहे घरी ते पेपर माझ्या ताब्यात घेण्यासाठी. कोणाच्याही हाती लागण्याआधी ते पेपर्स मात्र माझ्याकडे असतील. त्यावर नागराज त्याला सांगतो की हो, पण मागच्या वेळेसारखं माती खाऊ नकोस, यावेळेस काम मात्र अगदी चोख व्हायला हवंय. तर इकडे प्रतिमा आता अर्जुनला त्यांच्या घरी जाऊन ते पेपर्स घेऊन येण्यासाठी सांगते. त्यावर आता अ- अश्विन बोलतो की दादा, चांगल्या कामासाठी उशीर कशाला, तू लगेच जाऊन ते पेपर्स घेऊन ये. प्रिया मात्र अगदी आता वेडावलेली दाखवली आहे. ती तिच्या जेलमध्ये बंद असते आणि स्वतःशीच बडबडत असते की तन्वी किल्लेदार ही ओळख माझी आहे फक्त, आणि मीच ती तन्वी किल्लेदार होते, आहे आणि राहणार आहे. सायलीला मी तन्वी किल्लेदार कधीच बनवू देणार नाही आहे. मी तिला आणि अर्जुनला कधीच सुखात राहून देणार नाही आहे, असं ती स्वतःशीच बडबडत असते. तर इकडे सगळेजण आता नाश्त्यासाठी बसलेले असतात, पण अजून सायली काही आलेली नसते. त्यामुळे आता सगळेजण तिची वाट पाहत बसलेले असतात आणि कोणीही नाश्ता करत नाही ती आल्याशिवाय. तर सायली आल्यावर पाहते की सगळेजण तिची वाट पाहत आहेत आणि सायलीला ही अजिबातही आवडत नाही. आणि सायली बोलते की हे काय, तुम्ही सगळ्यांनी अजून नाश्ता नाही केला. त्यावर कल्पना बोलते की अगं, आम्ही इतके दिवस आमच्या तन्वीशिवाय नाश्ता करत होतो, पण आता तू आली आहेस की नाही, आज आम्हाला आमच्या तन्वीसोबत नाश्ता करायचा होता, म्हणून थांबलो होतो आम्ही तुझ्यासाठी. त्यावर आता अस्मिता सायलीला सांगते की सायली, अगं तू तिथे बस ना पूर्ण आजीच्या खुर्चीवर. त्यावर सायली बोलते की पूर्ण आजी, अगं पण पूर्ण आजी पण येतच असेल ना नाश्त्यासाठी, मग मी कसं बसू बरं. त्यावर अश्विन देखील तिला बोलतो की अगं, पूर्ण आजी बोलली की ती डुकला काढून येणार आहे नाश्त्यासाठी, तू बसू शकतेस. आता प्रताप देखील तिला सांगतो. त्यामुळे आता सायली पूर्ण आजीच्या खुर्चीवर जाऊन बसते नाश्त्यासाठी. तर सायली बोलते की आता बाबा देखील इथे असायला हवे होते आपल्या सगळ्यांसोबत नाश्ता करायला. तर इकडे राकेश आता त्यांच्या घरी पोहोचलेला असतो प्रतिमा आणि रविराजच्या खोलीमध्ये.
आणि आता त्या खोलीमध्ये येऊन तो ते पेपर्स वगैरे इकडे कपाटामध्ये टेबलमध्ये वगैरे सगळीकडे तो ते पेपर्स शोधत असतो. आणि नेमकं त्याच वेळेमध्ये आता अर्जुन देखील ते पेपर्स घेण्यासाठी येतो. आता प्रतिमाने त्याला आधीच सांगितलेलं असतं की रविराजने ते पेपर्स त्याच्या स्टडीमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे अर्जुन मात्र लगेच जातो आणि स्टडीमध्ये ते लॉकर वगैरे ओपन करून ती फाईल मिळते का पाहत असतो. तर राकेशला मात्र ते पेपर्स कुठे आहेत माहीत नसतात आणि त्यामुळे तो आता खोलीमध्ये ते टेबलचे ड्रॉवर्स कपाट वगैरे सगळं काही फाईल्स वगैरे उचकून पाहत असतो की ते कुठे आहेत. पण त्याला काही त्या खोलीमध्ये ते पेपर्स सापडले नाही. तर इकडे सगळेजण मस्त आता नाश्ता वाढून घेतलेला असतो. सायलीला देखील तिच्या आवडीचं मस्त थालीपीठ असं केलेलं असतं नाश्त्यासाठी. तर सायली ते पाहून अगदी खुश होते आणि सायली आता एक प्लेट घेते आणि आता त्या टेबलवर म्हणजे एका खुर्चीसमोर टेबलवर ती प्लेट ती ठेवते आणि बोलते की आजपासून ना या खुर्चीवर कोणीच बसणार नाही जेवणासाठी नाश्त्यासाठी. ही बाबांसाठी एक खुर्ची ठेवलेली आहे मी, जेणेकरून त्यांना देखील कळेल की आपण त्यांची किती आठवण काढतोय आणि ते देखील त्यांची यात्रा संपवून लवकर घरी येतील. त्यावर आता प्रतिमाला देखील अगदी भरून येतं आणि प्रतिमा देखील बोलते की खरंच तू सगळ्यांना किती जोडून ठेवतेस. इकडे राकेशला रूममध्ये काही ते पेपर सापडले नाही, म्हणून आता तो ते स्टडीमध्ये शोधायला येणार असतो आणि तो खोलीतनं बाहेर येतो आणि पाहतो तर काय, समोर अर्जुन आधीपासूनच ते स्टडीमध्ये ते पेपर्स पाहत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन मस्तपैकी आता बाहेर पावसात फिरायला गेलेले असतात आणि सायली त्याच्याकडे हट्ट करत असते की तिला वडापाव खायचा आहे. आता अर्जुन देखील तिचे हट्ट पुरवताना दाखवलाय. तर इकडे प्रिया मात्र जेलमध्ये स्वतःशीच बडबडत असते की त्या सायली आणि अर्जुनला म्हणावं, तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे, काय मज्जा करायची आहे ना, ती करून घ्या. कारण लवकरच आता तुमची बरबादी सुरू होणार आहे. आणि त्यासाठीच तिची मदत करण्यासाठी कोणीतरी एक बाई आली आहे आता. आता ती नक्की कोण आहे ती काही आपल्याला दाखवली नाही. ती याचा चेहरा वगैरे झाकून आली आहे. तर पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की प्रियाने नक्की आता तिच्या मदतीसाठी कोणाला बोलवलं आहे. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.